मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटीकडे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत। दरम्यान जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावरती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे। जरांगे पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा सल्ला त्यांनी दिलाय। बघूया संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी, ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। आरक्षणाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांचं नवं नेतृत्व आता निर्माण झालंय। या संघर्ष योद्ध्याच्या पाठी राज्यभरातील मराठा बांधव उभे ठाकलेत। जरांगे पाटलांच्या एका आवाजावर लाखोंचा जनसमुदाय एकवटतोय। हाच धागा पकडत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना राजकारणात उतरण्याचा सल्ला दिलाय। अपक्ष म्हणून जरांगेंनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवावी अशी ऑफरही दिली। जरांगे पाटील यांना निरोप पाठवलेला आहे की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी, ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सोडवण्यात येईल, तो त्यांनी असं करावा अशी आम्ही त्यांना असं सांगणार आहोत। गेल्या 6 महिन्यांपासून जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा उभारलाय। त्यांच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या, मात्र सगळे सोयरे या मुख्य मागणीसह काही मागण्यांची प्रत्यक्षात त्याबाबतची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। त्यासाठी त्यांना वारंवार आमरण उपोषण करावं लागतंय। त्यामुळे आरक्षण हे रस्त्यावरच्या लढाईनं मिळणार नाही हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जरांगेंनी लोकसभेत जावं असं आंबेडकरांनी म्हटलंय। गेल्या 35 वर्षांपासून गरीब मराठ्यांचा लढा हा सुरू आहे, मात्र श्रीमंत मराठे हा लढा उभा राहू देत नव्हते। जरांगे पाटलांच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिले। निवडणुका संपल्यावर सत्ताधारी विरोधकांकडून आरक्षणाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं जाईल। गरीब मराठ्यांचा आवाज लोकसभेत जाण्यासाठी जरांगेंनी निवडणुकीत उतरावं। लोकसभेच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा प्रश्न कायम तेवत ठेवता येईल। जरांगे पाटील लोकसभेत गेल्यास त्यांना आरक्षणाचा मुद्दा मांडता येईल। कुठल्याही पक्षाचा आधार न घेता जालन्यात अपक्ष लढाई लढली पाहिजे। जरांगे पाटलांच्या पाठीशी गरीब मराठ्यांनी पूर्ण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे। रस्त्यावरनं तुम्हाला रस्त्याच्या लढाईवरनं तुम्हाला मिळणार नाही, तो अजिबात मिळणार नाही तुम्हाला। तो जर मिळवायचा असेल तर लोकसभेमध्ये जावं लागेल आणि जरांगे पाटील यांना असं इलेक्शन लढवावं लागेल, तरच त्या प्रश्नाचा ते निकाल काढू शकतात। आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नसल्यास जरांगे पाटलांनी राजकारणात उतरून आपली ताकद दाखवावी असा सल्ला अनेकांकडून देण्यात येतोय। मात्र जरांगे पाटलांकडून वारंवार ही शक्यता फेटाळून लावली जातीये। राजकारण हे आपलं पिंड नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। ती वाटच नाही माझी, ती वाटच नाही, त्या वाटावर मी जाणार बी नाही, जात सुद्धा नाही। आमचा समाजाचा काय प्रश्न आहे, समाजाची काय वेदना, मी समाज वाचतो, जास्त वाचत बसण्यापेक्षा मी समाज वाचतो। आता एखाद्याला उपचार तात्काळ घ्यायचेत, मग त्याला आत्ता आवश्यकता आहे, त्याला 15 दिवसांनी येऊन उपयोग नाही। मी आत्ता समाज बघतो, त्याला भूक लागली भाकर देणं गरजेचं आहे। मी समाजाची वेदना, दैनंदिन वेदना वाचतो। मराठा बहुसंख्याक असला तरी तो भावकी, राजकारण, पक्ष संघटना यात विखुरल्याचं चित्र आहे। आर्थिक शैक्षणिक मागासलेपणामुळे समाजात अस्वस्थता आहे। नेतृत्व करणाऱ्या मराठा नेत्यांनी सहकारी क्षेत्रात कारखाने, दूध संघ, सोसायट्या सुरू केल्या, पण यात समाजाचं भलं होण्यापेक्षा नेत्यांचं अधिक फावलं। मराठा आरक्षणाचे नवे नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नावर पारंपरिक राजकीय नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे। आरक्षण न मिळाल्यास आमदार खासदारांना धडा शिकवण्याचा इशारा देखील जरांगे पाटलांकडून देण्यात येतोय। अशा परिस्थितीत मराठा समाजाकडून जरांगे पाटलांवर राजकारणात उतरण्याचा दबाव वाढू शकतो। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।